एकिनशावली यात्रेत अवैध धंद्यांचा सुळसुळाट तर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न। पिंपळदरी येथील ऐतिहासिक एकिनशावली यात्रा यंदा श्रद्धेऐवजी अवैध धंद्यांमुळे चर्चेत आली आहे। यात्रेच्या नावाखाली दारू, मटका, जुगार, गुटखा, पेट्रोल आणि रेतीसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे। एकिनशावली यात्रेनिमित्त आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते कुस्त्यांची सुरुवात करण्यात आली। यावेळी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचा सत्कारही करण्यात आला। मात्र या सत्कार कार्यक्रमांच्याच आडच खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे। पिंपळदरीसह जलाल दाबा, जामगव्हाण, पूर, कजारा परिसर PSI कुच्चूत यांच्या बीटमध्ये येत असून याच भागात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याने त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान कुस्ती फडामध्ये पत्रकारांशी धक्काबुक्की करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटनाही स्वतःला अनुभवली आहे। हा प्रकार यात्रेमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळेच घडत आहे। या सर्व प्रकारामुळे गावातील तसेच परिसरातील नवयुवक पिढी गुन्हेगारीकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात असून भविष्यात मोठे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरपंच आणि यात्रा कमिटीची या प्रकरणातील भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। आता हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून पिंपळदरी परिसरातील सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आदिवासी, मागासवर्गीय समाज बांधव आणि ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। एकिनशावली यात्रा श्रद्धेचा उत्सव राहणार की अवैध धंद्यांचा अड्डा ठरणार, हा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यात उपस्थित झाला आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ।